नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत छोट्या बटाट्याची मसाला रस्सा भाजी. ही भाजी खायला खूप छान लागते. तुम्ही हे पोळीबरोबर, भाताबरोबर, भाकरीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. छोट्या बटाट्याची मसाला रस्सा भाजी करण्यासाठी मी इथं अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, म्हणजेच 500 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत. याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता मी इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला हे बटाटे घालायचे आहेत. यामध्ये फक्त आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. आता कुकरला झाकण लावून आपल्याला याची फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे. जास्त बटाटे आपल्याला उकडायचे नाही, तर एकच शिट्टी करायची आपल्याला. मी कुकरची एकच शिट्टी करून घेतलेली होती. तर आपले 50% बटाटे उकडलेले आहेत एका शिट्टीमध्येच. याला व्यवस्थित थंड करून यावरची साल काढून घेतलेली आहे. आता याला आपल्याला एक वाटण करायचं आहे. मी इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. आणि इथं मी एक मीडियम साईजचा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे पातळ. आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. इथे एक लोखंडी तवा ठेवलेला आहे. तव्यावर आपल्याला सुरुवातीला तीळ भाजायचे आहेत. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटातच आपले तीळ भाजले जातात. तीळ आपले थोडेसे भाजलेले आहेत. यामध्येच आपल्याला खोबऱ्याचा किस घालायचा आहे. हे सुद्धा आपल्याला तिळाबरोबर भाजून घ्यायचं आहे, खोबऱ्याचा किस. आता यामध्येच आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे. 1 मिनिटभर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे, सगळं साहित्य. तीळ खोबरं व्यवस्थित आपलं भाजलेलं आहे. लसूण आणि आलंसुद्धा थोडंसं फ्राय झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. आणि याच तव्यामध्ये आपल्याला कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे. काढून घेऊया आपण. व्यवस्थित भाजलेला आहे. आता याच तव्यामध्ये आपल्याला कांदासुद्धा भाजायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजायचा आहे, थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत. कांदासुद्धा आपला व्यवस्थित भाजलेला आहे. हे सुद्धा आता आपण काढून घेऊया. थोडासा थंड करून घ्यायचा आहे. काढून घेतल्यानंतर कांदा आपल्याला. आपण भाजून घेतलेले तीळ, खोबरं, कांदा, लसूण आणि आलं व्यवस्थित थंड झालेलं आहे. मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता आपल्याला न पाणी घालताच आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं जाडसर काढून घ्यायचं आहे, जास्त बारीक पण पेस्ट करायची नाही आपल्याला. अशा प्रकारे मसाला काढून घेतलेला आहे न पाणी घालताच. थोडासा असा रवाळ ठेवलेला आहे मी, जास्त बारीक नाही केलेला. आता आपण हा मसाला एका डिशमध्ये काढून घेऊया. मिक्सरमधला मसाला मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला घरी बनवलेला, घरगुती काळा मसाला घेतलेला आहे मी घरी बनवलेला, चवीपुरतं मीठ. आता मसाला आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करायचा आहे. मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता हा मसाला आपल्याला साईडला ठेवायचा आहे. आता आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याला कट देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे एका साईडकडून आपल्याला कट द्यायचा आहे. यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. अशा प्रकारे कट द्यायचा आहे. सगळ्या बटाट्याला आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे.
सगळ्या बटाट्याला मी कट देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला एक मसाला भरायचा आहे. व्यवस्थित आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे यामध्ये. अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे. सगळ्या बटाट्यामध्ये आपल्याला अशा प्रकारेच मसाला भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मसाला भरायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे मी सगळ्या बटाट्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घेतलेला आहे. लगेचच आपल्याला त्याची भाजी करायला घ्यायची आहे. इथं मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे. यामध्ये घालायचा राहिलेला आपल्याला मसाला. थोडासा मसाला राहिला होता बटाट्यामध्ये भरून. व्यवस्थित हलवून घ्यायचा आपल्याला मसाला घातल्यानंतर. आता यामध्ये घालायचे आपल्याला मसाला भरून घेतलेले बटाटे घालायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने याला हलवून घ्यायचं आहे. एक मिनिटभर आपल्याला या मसाल्यामध्येच बटाटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. तर नंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. एक मिनिटभर मी मसाल्यामध्ये हे बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला हे 3 ते 4 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे. जास्त शिजवण्याची गरज नाही कारण आपले बटाटे 50% उकडलेले आहेत. 3 ते 4 मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. साधारण 4 मिनिट मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. व्यवस्थित आपली भाजी शिजलेली आहे. बटाटे सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत आपले. मस्त झालेली आहे आपली भाजी. तर यावरून थोडीशी कोथिंबीर घालूया आपण. मस्त आपली खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही हे भाजी पोळीबरोबर, भातासोबत, भाकरीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.